विसरलो उमाकांतरावजी गोपछडे साहेब. सर्वांचं नाव या ठिकाणी मी घेत नाही, परंतु सर्व सन्मान्यगण उपस्थित सर्व आणि माझ्या घरचे आलेले सर्व माझे सर्व माझ्या कौटुंबातले सर्व सदस्य, आज या ठिकाणी माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्याचा आम्ही कधी या ठिकाणी विचार सुद्धा केला नव्हता, परंतु मागच्या 2-3 वर्षापासून हे वाढदिवस साजरा होत आहे. हे वाढदिवस साजरा होण्याचं कारण काय आहे याचा जर समजा विचार जर केला तर भूतकाळातील घडलेल्या घटनांचा वेध घेऊन भविष्य काळामध्ये मार्गक्रमण जर करायचं असेल तर वर्तमान काळामध्ये भूतकाळातील घटनाचा वेध घेऊन आपल्याला पुढचं भविष्य करायचं असतं. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, माझं ज्यावेळेस इंजिनिअरिंग झालं 1992ला, त्यानंतर मी ठरवलं, माझ्या घरच्यांचे माझ्या मोठ्या दादांची इच्छा होती की मी नोकरी करावं, परंतु माझी इच्छा नोकरी न करता व्यवसाय करावा, कुठंतरी उद्योजक चांगला व्यवसाय करावा आणि काहीतरी युनिक असा बिझनेस त्या ठिकाणी चालू करावा, हा उद्देश होता. परंतु आपण जर आयुष्यामध्ये जर आपण विचार केला तर मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस असं जसं म्हणतो त्या, मी एक विसरलो, सॉरी. या ठिकाणी इथले कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरगोजे साहेब पण आलेले आहेत, त्यांची टीम पण या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस मी विचार केला पुढे जायचं आहे, मग काय करू, ठरवलं. भविष्याच्या प्लॅनिंग करत असताना, वाटचाल करत असताना आपण ठरवलं की आपण काहीतरी करावं. परंतु जसं आपण ठरवलं की मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस, परंतु आपण जे ठरवलं त्याप्रमाणे कधी होत नसतं. आयुष्यात वाटचाल करत असताना अनेक खडतर अडचणीला सामना या ठिकाणी आम्हाला करावं लागतं आणि यातून अनुभव घेऊन पुढे जायचं असतं. अशाही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही 1997ला आमचे सर्व मित्रमंडळ या ठिकाणी बसलो होतं, त्यावेळेस माझे 10वीचे सर्व मित्र आम्ही एका ठिकाणी बसलो होतो साहेब. आम्ही एक नगर विकास समिती स्थापन केली होती 1997 मध्ये. तत्कालीन कार्यकाळामध्ये जे नुकतेच निवडून आलेले नगरसेवक होते त्यांचा आम्ही जाहीर सत्कार त्या ठिकाणी ठेवला होता. जाहीर सत्कार बाजार मैदानामध्ये ठेवला. खूप जनसंख्या त्या ठिकाणी होती, परंतु त्यावेळेस गोपछडे साहेबांना आम्ही तिथं बोलवलं होतो. प्राचार्य होते ते गोविंदराव गोपछडे सर. त्यांनी मला भरपूर मार्गदर्शन केलं होतं. परंतु त्या काळामध्ये आम्ही पाहिलं होतं की काही ठिकाणी आम्ही कमी पडलो, कारण आमचे वयच त्या ठिकाणी 22-23 वर्षाचं होतं. परंतु आम्ही ठरवलं की या ठिकाणी आता काहीतरी दृष्टिकोन जर पाहिला तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण जर ठेवायचं असेल तर आपण काहीतरी करावं. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही माझ्या घरचा बिझनेस, आडत दुकानाच्या बिझनेसमध्ये मी ज्यावेळेस सहभाग होऊ लागलो होतो त्यावेळेस शेतकऱ्यांच्या निगडीत त्या ठिकाणी संबंध आला. शेतकऱ्यांच्या आजूबाजूच्या सर्व खेडोपाडीच्या सर्व शेतकऱ्यांचे संबंध आलं. त्यामुळं मला खरी लाईफ कळाली की खरं एक सामाजिक चित्र काय असते. याच्या